नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. या सृष्टीची निर्मिती करणारी शक्ती कोण आहे हे माहिती आहे का? ती म्हणजे स्त्री, आदिशक्ती, जी जन्म देते, जी संस्कार देते, जी संकटात दुर्गा बनते आणि प्रेमात आई बनते. म्हणूनच म्हणतात, स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसते, ती संपूर्ण सृष्टीची शक्ती असते. आणि म्हणूनच आज आपण साजरा करतो आहोत एक अतिशय महत्त्वाचा दिवस, जागतिक महिला दिन. मैत्रिणींनो, 8 मार्च 2026 रोजी रविवारी जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या योगदानाची कदर करण्यासाठी आणि त्यांची सामर्थ्याची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो. कारण स्त्री म्हणजे फक्त एक नातं नाही, ती म्हणजे जीवनाची निर्माती, संस्काराची जननी आणि शक्तीचा स्रोत आहे. स्त्री म्हणजे आदिशक्ती. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला आदिशक्ती म्हटले गेले आहे, कारण या संपूर्ण सृष्टीचा आधार स्त्री शक्तीवरच आहे. कधी ती माता बनून प्रेम देते, कधी पत्नी बनून संसार उभा करते, कधी बहीण बनून आधार देते आणि कधी मुलगी बनून घरात आनंद आणते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो, त्या घरात देवतांचे वास्तव्य असते. स्त्रीचे रूप खूप अद्भुत आहे. ती प्रसंगी दुर्गा बनते, अन्यायाविरुद्ध उभी राहण्यासाठी. लक्ष्मी बनते, घरात समृद्धी आणण्यासाठी. सरस्वती बनते, ज्ञान आणि संस्कार देण्यासाठी. एका स्त्रीमध्ये इतकी विविध रूपे असतात की ती संपूर्ण जीवनाला दिशा देऊ शकते. स्त्रीची सहनशक्ती आणि सामर्थ्य. स्त्रीमध्ये सहन करण्याची जी शक्ती आहे ती खरोखरच अद्भुत आहे. घर सांभाळणे, मुलांना वाढवणे, नोकरी सांभाळणे आणि तरीही प्रत्येकाला प्रेम देणे, हे फक्त स्त्रीच करू शकते. ती स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवून सगळ्यांच्या आनंदासाठी जगत असते. म्हणूनच स्त्रीला अनंत कालाची जननी म्हटले जाते. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांची प्रगती. आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आज स्त्रिया विज्ञानात, अंतराळात, राजकारणात, क्रीडा क्षेत्रात, व्यवसायात आणि प्रशासनात सुद्धा मोठ्या पदावर काम करत आहेत. परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर स्त्रीने आज संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्त्रीचे जीवनातील स्थान. आपल्या जीवनात जर स्त्री नसती तर आपले अस्तित्वच नसते. आई नसती तर जन्म नसता, बहीण नसती तर प्रेम नसतं, पत्नी नसती तर संसार नसता, मुलगी नसती तर घरात आनंद नसता. म्हणूनच स्त्रीचे स्थान आपल्या जीवनात अतिशय पवित्र आणि महान आहे. स्त्रीचा सन्मान का आवश्यक आहे? महिला दिन आपल्याला एक गोष्ट शिकवतो, स्त्रीला आदर, समानता आणि प्रेम मिळाले तर संपूर्ण समाज प्रगत होतो. मैत्रिणींनो, स्त्री म्हणजे केवळ एक नातं नाही, ती म्हणजे प्रेम आहे, त्याग आहे, सहनशीलता आहे आणि संपूर्ण सृष्टीची शक्ती आहे. म्हणून या 8 मार्च 2026 रोजी रविवारी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण प्रत्येक स्त्रीचा मनापासून सन्मान करूया, तिला आदर देऊया, तिच्या कष्टांची कदर करूया आणि तिच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगूया. कारण खऱ्या अर्थाने स्त्री आहे म्हणूनच सृष्टी आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.